आणि आमच्याकडे खाते आमचे मित्र वाटले पार्टनर वाटले की आमचे खाते बदलतात, त्यांच्या डिमांडप्रमाणे मग खाते बदलतात. त्यामुळे जरा ती मोठी आमची अडचण झालेली आहे. तुम्ही जे सांगितलं पर्यटन मंत्र्याचं पर्यटन रोका, तर तेही आम्ही आता रोखलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हीच परमनंट पर्यटन मंत्री आहे. पर्यटन म्हणजे आपण इंडस्ट्री समजतच नाही. पहिली गोष्ट तर ही मान्य देशाचे पंतप्रधान मोदींचं ते स्वप्न आहे की पर्यटनाला वाढवा द्यायचा आहे, पर्यटनाला पुढे करायचं आहे आणि त्यातून एक इकॉनॉमी आपली कशी बूस्ट होईल, आर्थिक व्यवस्था कशी बळकट होईल आणि त्याचबरोबर रोजगार कसा मिळेल तरुणांना, हा त्या मागचा हेतू आहे. आणि म्हणून पर्यटनाकडे सुद्धा आपण एक इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे. पण त्या दुर्दैवाने होत नाहीये. पूर्वी राज्यामध्ये भाऊ आपण 2 नंबरवर होतो, आता आपण जवळपास 9व्या नंबरवर 8व्या नंबरवर गेलेलो आहोत. आता आपल्या पुढे काश्मीरही आहे, उत्तरांचल पण आहे, केरळ पण आहे, गोवा पण आहे, आता गुजरात पुढे चाललंय, राजस्थानही पुढे चाललेलं आहे, मध्य प्रदेशही आपल्या पुढे चाललेलं आहे. हे खरं म्हणजे नाहीला तरी सांगावं लागतंय. पण महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, सुंदर असा, गड किल्ले आहेत, एलोरा आहे, अजंठा आहे, त्या ठिकाणी थंड हवेची ठिकाणं आहे. नागपूर तर निसर्गाची देण असलेलाच आपला भाग आहे. खरं म्हणजे व्याघ्र प्रकल्प आहेत, निनारे वन्य प्राणी या ठिकाणी आहेत, फॉरेस्ट आहेत, मोठमोठ्या वॉटर बॉडीज आहेत. काय नाही आपल्याकडे सगळं काही आहे. पण तरी सुद्धा आपण मागे का आहोत? खरं आता याचे विचार करण्याची गरज आलेली आहे. एक 8-10 महिन्यापूर्वीच 7-8 महिन्यापूर्वीच माझ्याकडे खातं आलं, ही जबाबदारी माझ्याकडे आलेली. माझ्याकडे 7-8 महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे देवेंद्रजी, माझ्याकडे आता 3 सेक्रेटरी बदललेले आहेत. त्यामुळे भाऊ कसं करावं काम ते मला समजत नाही कधी कधी. आणि मंत्री आता हा 3रा झालेला आहे मला वाटतं 3 वर्षामध्ये. त्यामुळे अडचणी भरपूर आहेत. त्यामुळे आता माझ्याकडे जर अजून 7-8 महिने जरी खातं ठेवलं तर मला काहीतरी या ठिकाणी करता येईल मला असं वाटतंय. आणि आमच्याकडे खाते आमचे मित्र वाटले पार्टनर वाटले की आमचे खाते बदलतात, त्यांच्या डिमांडप्रमाणे मग खाते बदलतात. त्यामुळे जरा ती मोठी आमची अडचण झालेली आहे. पण मला असं वाटतं की आपण खरंच एक नुसतं इकॉनॉमी नाही पण रोजगार देणारी एक संस्था, औद्योगिक संस्था म्हणून याकडे बघितलं तर मला असं वाटतं की अधिक त्याला बळकटीच्या ठिकाणी येणार आहे. मोठ्या प्रमाणात त्याला चालना मिळेल. आणि गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका, निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नितीनजी खानदेशात येऊन देखील एखादा कार्यक्रम करतील, तुमच्याही ते इन्व्हेस्टमेंट आपण आणू. आणि तुम्ही जे सांगितलं पर्यटन मंत्र्याचं पर्यटन रोका, तर तेही आम्ही आता रोखलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हीच परमनंट पर्यटन मंत्री आहे. त्यामुळे तुम्ही विदर्भात, महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात जिथे तुम्हाला आवश्यक वाटतं त्या ठिकाणी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ज्या काही पॉलिसीज तयार करायच्या त्या करा. आम्ही पूर्ण त्याला पाठिंबा देऊ. आमच्याकडे नितीनजींनी मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या संदर्भातल्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सरकार म्हणून तुमचा जो काही सहभाग आहे तो जरूर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्याल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि अतिशय यशस्वी अशा या खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये ऍडव्हान्टेज विदर्भमध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे पहिल्या दिवशी सविस्तर भाषण केलंय, त्यामुळे आता परत भाषण करायला गेलो तर त्या गोष्टी येतील आणि म्हणून पुन्हा भाषण करण्याची आवश्यकता नाही. मी आज फक्त अभिनंदन करण्याकरता उपस्थित आहे